नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत नवोदय विद्यालयाचा फॉर्म ऑनलाईन आपण कशा पद्धतीने सबमिट करायचा। जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा चाचणी 2025 साठी आपण हे फॉर्म भरत आहोत। सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर आपल्याला इथे फक्त नवोदय फॉर्म 2025 टाकायचे। ते टाकल्यानंतर आपल्या नजरेसमोर इथे ज्या साईट आलेल्या आहेत त्या साईट पैकी आपल्याला घ्यायची ती नवोदय विद्यालय समिती या। तर आपण इथे क्लिक करणार आहोत नवोदय विद्यालय समितीला आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवोदय विद्यालयाची ही साईट आहे ती ओपन झालेली आहे। आणि इथे बघा क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन हे जे दिसत आहे सेक्शन टेस्ट 2025 याला आपल्याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या मधील नवोदय विद्यालय समितीचा हे दिसतंय। लॉग इन वगैरेला काही जायचं नाही, आपल्याला काम करायचंय ते महत्वाचं। म्हणजेच इथे दिसते तुम्हाला क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 याला आपल्याला जायचंय। याला आपण क्लिक करणार आहोत। याला क्लिक केल्यानंतर आपल्या नजरेसमोर अशा पद्धतीने 3 ब्लॉक्स आलेले आहेत। यामध्ये सर्वात प्रथम इम्पॉर्टन्स डेट महत्वपूर्ण तारखा इथे दिलेल्या आणि आपण महत्वाची तारीख म्हणजे 16/9 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत। त्यानंतर आपल्याला काम करायचंय महत्वाचं इथे ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍडमिशन क्लास 6 याच्यावरती आपल्याला काम करायचंय। आणि इथे दिसते तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन महत्वपूर्ण माहिती इथे आपल्याला दिसत आहे। हा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे। तत्पूर्वी इथे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे आहेत क्लिक हिअर टू डाउनलोडला मी इथे क्लिक करतोय। आपल्याला आपण जो फॉर्म फिलअप केलेला आहे ऑफलाईन तो फॉर्म इथे आपला ओपन झालेला आहे। इथे सर्वात प्रथम आपल्याला जी माहिती भरायची आहे तर इथे आपल्याला विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे। इथे विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती इथपर्यंत आपल्याला त्याची पूर्ण भरायची आणि ही माहिती भरत असताना कॅपिटल लेटर मध्ये भरायचे नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव। ओके, त्यानंतर इथे बर्थ डेट त्याची जन्मतारीख आपल्याला लिहायची आहे, अंकी अक्षरी। हे फॉर्म आपण भरलेले आहेत। आणि या वर्षी झालेला महत्वपूर्ण बदल तो म्हणजे पेन नंबर ऑफ द कॅन्डिडेट। पेन नंबर काय तर त्या विद्यार्थ्याचा UDIS कोड UDIS प्लस मधील त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर जो आहे तो नंबर आपल्याला UDIS वरनं घ्यायचा। त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरायची ती म्हणजेच कोणती तर विद्यार्थ्याचा पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल असल्यास ईमेल ID, त्याचं वार्षिक उत्पन्न, त्याचं राष्ट्रीयत्व, त्याचा धर्म आणि कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहे ते माध्यम आपल्याला इथे निवडायचं आहे। 3री पासून तर 5वी पर्यंत विद्यार्थी 3रीला कोणत्या शाळेत होता, 4थीत कोणत्या शाळेत होता आणि 5वीला कोणत्या शाळेत होता त्यानुसार 3रीला असणारी जी शाळा ती रुरल आहे अर्बन आहे, 4थीला असणारी शाळा ती रुरल अर्बन मध्ये कोणत्या एरियात येते, तसेच 5वीसाठी तर हे माहिती आपल्याला इथे भरायची आहे। तालुका जिल्हा वगैरे तो पास कोणत्या वर्षी झाला, जॉईनिंग कधी झाली त्याची हे आपल्याला भरायचंय। त्यानंतर इथे विद्यार्थ्याची सही घ्यायची आहे, इथे त्यांच्या पालकांची सही घ्यायची आहे आणि इथे सर्वात शेवटी सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील इथे शिक्का मारून आपल्या मुख्याध्यापकांची सही घ्यायची। पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर या फॉर्मचा आपल्याला फोटो काढायचा आहे आणि हा फोटो काढल्यानंतर हा जो अर्ज आपण भरत आहोत तो आता इथे आपला जो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऍडमिशन टू क्लास 6 25-26 साठी आहे तो इथे आपण भरणार आहोत। आता हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना विद्यार्थी आपला 5वी पास आहे काय तर नाही, नवोदयला ऍप्लिकेशन केलेलं आहे काय नाही, त्यानंतर प्रॉस्पेक्ट वाचलंय का तर आपल्याला इथे यस, जर वाचलं नसेल, जर आपल्याला वाचायचं असेल तर या लाल रंगाच्या प्रॉस्पेक्ट याला क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या। आणि नंतर या जिल्ह्यातील आहे काय यस किंवा 5वीचं शिक्षण तर सर्टिफिकेट आपण मुख्याध्यापकांचं जे प्रमाणपत्र आहे सही शिक्क्यानिशी जोडलं आहे काय तर हो आपण ते जोडलेलं आहे आणि जोडतच आहोत, डाउनलोड करणार। प्रोमोटेड आता या वर्षीच झालेला आहे का विद्यार्थी 31 जुलै मध्ये तर हो आता तो 4थी पासून 5वीत आलेला आहे। आता इथे 2 पर्याय आहेत, एक म्हणजे आधार कार्ड असेल तर आपण यस घ्यायचं, जर आधार कार्ड नसेल तर आपण नो घ्यायचं। आता आपण सपोज यस घेतलेले, यस घेतल्यानंतर आपण इथे विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक इथे प्रविष्ट केला। प्रविष्ट करत असताना त्यामध्ये स्पेस मात्र ठेवू नका। त्यानंतर इथे आपण आधार कार्ड यस म्हटलं, आधार कार्ड नंबर टाकला आपण, हे आधार कार्ड मॅच होत नसेल तर काय घडतं बघा इथे आपण नंतर सबमिटला आधार कार्ड आपण काय केलं इथे तर लगेच आपल्याला मेसेज आलाय यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड आधार नंबर, इनव्हॅलिड नंबर आलेला आहे कारण की त्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार बदल असला पाहिजे। म्हणून आपण इथे काय करणार आहोत
आधार कार्डला आपण इथे नो घेत आहोत. याला नोला मी क्लिक केले. नोला क्लिक केल्याबरोबर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या पालकांचं या जिल्ह्यातील रहिवासी असल्या संदर्भातील डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहे. आणि या डॉक्युमेंट सबमिट करत असताना मी इथे आपल्याला काय करायचं आहे, 50 ते 300 KB पर्यंत त्या पालकांचं ते डॉक्युमेंट असलं पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, ते प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड पालकांचं जे या जिल्ह्यातील असेल ते आपण इथे सुरुवातीला 50 ते 300 KB करून ठेवणार आहोत आणि ते चूज फाईलला क्लिक करणार आहोत. चूज फाईलला क्लिक केल्यानंतर ते विद्यार्थी आई वडिलांचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला आपण निवडणार आहोत आणि इथे त्याला टाकल्यानंतर आपण त्या सबमिटला क्लिक करणार आहोत. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे इथे जर विद्यार्थ्याचं आधार कार्ड विचारलेलं आहे, इथे आपण जर का येसला क्लिक केलं तर त्याला आपल्याला इथे आधार नंबर टाकावा लागणार आहे आणि तो आधार नंबर आपण प्रविष्ट करायचा आहे विदाउट स्पेस द्यायचा. आणि आपण आधार नंबर टाकल्यानंतर जर का आपण सबमिट केलं आणि विद्यार्थ्याच्या आधार नंबर मध्ये आणि या रहिवासामध्ये जर काही फरक, त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने आधार व्हेरिफिकेशन साठी येणार आहे. तर तो ओटीपी जो आपण टाकणार आहोत, तर ओटीपी ला साठी जर आपण येस म्हटलं तर काय होणार आहे, तो ओटीपी तो रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरला जाणार आहे. पण आपल्याला ओटीपी न घेता, कारण की प्रत्येक वेळेस आपल्याजवळ पालकांचा मोबाईल नंबरच नसेल किंवा आपण फोन लावण्यामध्ये आणि पालकांना ओटीपी सांगण्यामध्ये आपला वेळ जातो आणि इथून आपण सरळ मेन टॅबवरती पोहोचतो, म्हणजे आपला फॉर्म कंप्लीट होत नाही. म्हणून इथे आपण येसच्या ऐवजी नोला क्लिक केलेलं आहे आणि याला सबमिट केलेलं आहे. याला काय केलं, विदाउट ओटीपी सबमिट केलेले. सबमिट केल्यानंतर आपल्या समोर हे टॅब ओपन होणार आहे. तीच म्हणजे आपल्याला इथे पालकांचा निवासा संदर्भातील प्रमाणपत्र एक तरी डाउनलोड करावं लागणार आहे. इथे प्रमाणपत्र डाउनलोड करत असताना 50 ते 300 KB या आकारामध्ये असणं गरजेचं आहे. चला तर या चूज फाईलला आपण क्लिक करायचं आणि आपण जिथे फाईल ठेवलेली आहे त्या फाईलला इथे आपल्याला काय करायचंय, ओपन म्हणायचंय आणि ते इथे ऑटोमॅटिक आलेलं असेल त्याला सबमिट करायचंय. सबमिट केल्यानंतर आपल्या समोर जो फॉर्म आहे तो महत्वाचा, म्हणजे आपण जे सर्टिफिकेट आता ऑफलाईन भरलेलं आहे तेच इथे आपल्याला फिलअप करायचंय. आणि फिलअप करत असताना थोडं आपल्याला स्पीड घ्यावं लागणार आहे. इथे राज्य सिलेक्ट झालेलं आहे. इथे राज्यानंतर आपल्याला आलेला असेल जिल्हा सिलेक्ट झालेला आहे. जिल्ह्यानंतर आपल्याला इथे विद्यार्थी 2024-25 मध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या ब्लॉकला शिकतोय ते आपल्याला इथे फिलअप करायचंय, म्हणजे चूज करायचंय. आणि इथे तो 5वी शिकत असणाऱ्या शाळेचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे. नेम ऑफ द स्कूल, शाळेचं नाव आपल्याला पूर्ण टाकायचं. शाळेचं नाव टाकल्यानंतर आपल्याला इथे खाली टाकायचं विद्यार्थ्याचं नाव, जे आपल्या शाळेमध्ये वर्गात असेल त्याचप्रमाणे शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे आपण इथे नाव टाकलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाईल नंबर इथे आपल्याला प्रविष्ट करायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आपल्याला याच्यातनं निवडायची आहे. इथे सर्वात निवडत असताना सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे वर्ष कोणत्या वर्षी त्याचा जन्म झालेला आहे ते वर्ष आपण घेतलेलं आहे. वर्षानंतर घ्यायचं आपल्याला महिना, कोणता महिना असेल, जो महिना असेल तो महिना आपण इथे निवडणार आहोत आणि त्या महिन्यातील असणारी तारीख निवडल्यानंतर ईमेल असल्यास ईमेल टाका, अन्यथा राहू द्या. आईचं नाव इथे आपल्याला टाकायचं. आईचं नाव टाकल्यानंतर इथे वडिलांचं नाव टाकायचंय. वडिलांचं नाव टाकल्यानंतर इतर पालक असतील तर त्यांचं सुद्धा आपण नाव इथे टाकू शकतोय. इथे राष्ट्रीयत्व ऑटोमॅटिक आलेलं आहे. जर आयडेंटिफिकेशन मार्क जर असेल तर तो आपल्याला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर इथे आपल्याला विद्यार्थ्याचं लिंग मेल फिमेल काय असेल, जे ट्रान्सजेंडर जे असेल ते इथे फिमेल मी घेतलेलं आहे. श्रेणी कॅटेगरी ओबीसी एसटी एससी जनरल यापैकी जे असेल ती कॅटेगरी आपण इथे निवडायची आहे. पत्ता इथे आपल्याचा म्हणजे टाकायचा. पिनकोड नंबर इथे प्रविष्ट करायचा. पिनकोड टाकल्यानंतर इथे आहे ते म्हणजेच परीक्षेचं माध्यम, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची ते माध्यम आपल्याला निवडायचंय. इथे बरेचसे माध्यम असतील पण त्यातनं आपण आमची शाळा मराठी माध्यमाची, मी मराठीतनं इथे घेतलेलं आहे. इथे फोन नंबर वगैरे असेल तर टाका, अन्यथा राहू द्या. इथे दिव्यांग बालकांसंदर्भात इथे माहिती विचारलेली येस असेल तर तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे, बरोबर. नसेल तर जसं तसं राहू द्या. इथे आपल्याला विद्यार्थ्याचा धर्म घ्यायचा आहे. जर धर्म येत नसेल तर यामध्ये असणाऱ्या धर्मापैकी नसेल तर ऑदरला आपण क्लिक करा. तर पुढचं आपण बघणार आहोत. इथे आधार क्रमांक आपण तो मागे टाकलेला होता तो ऑटोमॅटिक इथे फिलअप झालेला आहे. आणि हा नवीन झालेला बदल जो विद्यार्थ्यांचा परमनंट एज्युकेशन नंबर PEN नंबर आपल्याला इथे प्रविष्ट करायचा. हे सर्व नंबर वगैरे टाकत असताना काळजीपूर्वक टाका, कारण की त्यामध्ये बदल व्हायला नको. इथे विद्यार्थ्याच्या वडिलांचं कुटुंबाचं जे उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न, ते वार्षिक उत्पन्न आपल्याला टाकायचं आहे.
त्यानंतर ही माहिती 3री, 4थी आणि 5वी साठी आहे. इथे राज्य, जिल्हा आणि तालुका आलेला आहे. इथे आपल्याला घ्यायचंय फक्त नेम ऑफ द विलेज, गावाचं नाव घ्यायचंय. म्हणजे ज्या गावामध्ये आपली शाळा असेल त्या गावाचं नाव आपल्याला इथे टाकायचं. थोडं आपल्याला स्पीडली टाकावं लागणार आहे, कारण की जर नाही टाकलं तर आपल्याला तो डायरेक्ट मेन साईडवरती. 3रीत असताना कोणत्या शाळेत होता, त्यानंतर 4थीत असताना कोणत्या शाळेत होता, त्याचबरोबर आता 5वीला असताना कोणत्या शाळेत आहे त्या शाळांचे नाव आपल्याला इथे प्रविष्ट करायचे. त्या पद्धतीने नाव आपल्याला टाकणं गरजेचं आहे. ते नाव टाकल्यानंतर इथे आपली शाळा मान्यता प्राप्त आहे का ते ऑटोमॅटिक आलेलं आहे. आणि विद्यार्थी 3रीत असताना रुरल अर्बन जिथे असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर 4थीसाठी सुद्धा रुरल अर्बन आणि 5वीसाठी सुद्धा रुरल अर्बन. आणि खाली तो प्रवेशाचं महिना आणि वर्ष आणि पास झाल्याचं महिना आणि वर्ष ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्याला आपल्याला हे बघा, अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट पॅरेंट्स गार्डियन्स, विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही माहिती आपण ऑलरेडी शपथपत्र सुरुवातीला भरलं तेच ऑटोमॅटिक इथे. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करत असताना 10 KB चा असला पाहिजे आणि तो JPG फॉर्मॅटमध्येच असला पाहिजे. त्या चूजला फाईलला आपण क्लिक करायचंय आणि इथे विद्यार्थ्याचा फोटो आपण जिथे ठेवलेला आहे तो फोटो आपण इथे काय करणार आहोत, टाकणार. त्यानंतर इथे विद्यार्थ्याची सही, हस्ताक्षर त्याला चूज करायचं आणि ती सुद्धा आपली विद्यार्थ्याची जी सही आहे ती सही जिथे ठेवलेली असेल तिथून आपल्याला चूज करायची. हे करत असताना 10 ते 100 KB यापूर्वीच आपण करून ठेवावं, की जेणेकरून फॉर्म भरत असताना आपल्याला अडचण येत नाही. इथे दिलेले माता या पिता के हस्ताक्षर, विद्यार्थी पॅरेंट्स सिग्नेचर इथे आपण घेणार आहोत. ती जिथे असेल तिथे आपण तिला सिलेक्ट केलेलं आहे, त्याला ओपन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपण भरत असताना आपण हे सही आणि फोटो जरी 10 ते 100 KB घेतले असले तरी फॉर्म हा 50 ते 300 KBच्याच याच्यातला असला पाहिजे. हे सर्व रिसाईज अगोदरच करून ठेवावे लागतात. ते केल्यानंतर इथे आपण चूज फाईलला क्लिक करणार आहोत आणि या चूज फाईलला क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म जिथे ठेवला आहे तो फॉर्म तिथून घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने इथे येतोय. आता सेव्ह अँड प्रिव्ह्यू याला आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रिव्ह्यूला क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीने हा फॉर्म रजिस्ट्रेशन प्रिव्ह्यू आपण फायनल सबमिशन करण्यासाठी जात असताना अगोदर हा जो फॉर्म आहे त्या फॉर्मची सर्व माहिती अगोदर आपण बरोबर किंवा चूक कुठे बदल असेल तर तो आपण अजून करू शकणार. म्हणून आपण हा फॉर्म पूर्ण एकदा नजर मारून घ्यायची. इथे आपल्याला एडिट बटन दिसतंय, एडिटला क्लिक करायचं आणि जिथे दुरुस्ती करायची असेल ते दुरुस्ती करायची, अथवा आपली माहिती बरोबर असेल तर या फायनल सबमिटला आपण इथे क्लिक करू शकतोय. फायनल सबमिटला क्लिक केलं की आपल्याला पॉपअप आलेले नो चेंज इन द पर्टिक्युलर विल बी परमिटेड आफ्टर फायनल सबमिशन. बघा सूचना आलेली, एकदा तुम्ही फायनल सबमिशन केलं तर याच्यात बदल करू शकणार नाहीत. जर बरोबर असेल तर या ओकेला आपण इथे क्लिक करायचं. या ओकेला क्लिक केल्यानंतर इथे विद्यार्थ्याचं नाव दिसतंय आणि या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर इथे आलेला आहे. क्लिक हिअर प्रिंट रजिस्ट्रेशन, कारण की हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला जेव्हा आपण विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू तेव्हा गरजेचा असतोय, म्हणून याला आपण प्रिंट करून ठेवावी. क्लिक हिअर, मी काय करतोय, क्लिक हिअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म. या रजिस्ट्रेशन फॉर्मची मी काय करतोय, प्रिंट काढून ठेवण्यासाठी इथे प्रिंटला क्लिक करतोय. प्रिंटला क्लिक केलेलं आहे. तुम्ही PDF स्वरूपामध्ये तिला जतन करून ठेवू शकणार आहात. मायक्रोसॉफ्ट प्रिंट, त्याला मी प्रिंटला ओके केलेलं आहे आणि ही प्रिंट कुठे येणार आहे माझी, याला मी नाव दिलेलं आहे ते विद्यार्थी आणि मी त्याला ठेवणार आहे ते फोल्डरला मी सिलेक्ट करणार आहे आणि तिथे हाय सेव्ह. अशा पद्धतीने हा फॉर्म प्रिंट करून ठेवायचा आहे किंवा याची प्रिंट सुद्धा आपण काढून ठेवतो, PDF सुद्धा बनवून आपण काढून ठेवू शकतो. अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे की आपल्याला सर्व हा व्हिडिओ कळला, अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरणं समजलं असेल. चला तर आपण आपल्या इतर शिक्षक मित्र मैत्रिणींना या व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आपणास आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना तो शेअर करा. आणि चॅनलला जर का आपण नवीन असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल, कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. यापूर्वी आपण सबस्क्राईब केलंय, आपले धन्यवाद. आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.